Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर आपण सुरुवात केली होती युनिट नंबर 5ला. त्याच्यातील आपण पहिला पॉईंट कव्हर केलेला होता. तर नेम ऑफ युनिट 5 इज द ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर मागच्या सेशनमध्ये आपण 5.1 इंटेंट हा आपण डिस्कस केला होता. तर त्यानंतर आपण सुरुवात करतोय 5.2 जो की आहे ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल. So we're going to start activity life cycle. In Android, activity represents a single screen with a user interface of an application, and it will act an entry point for users to interact with an application. So basically activity life cycle मध्ये आपण जी काय ॲक्टिव्हिटी म्हणतो तर त्याच्यामध्ये काय असणार आहे एक बेसिकली आपल्याला काय एक युजर इंटरफेस दिसणार आहे आणि त्या युजर इंटरफेसमध्ये आपण ज्या काय ॲक्टिव्हिटी करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण एंट्री पॉईंट म्हणतो त्याला. म्हणजे एखाद्या बटनवर क्लिक करणे किंवा एखाद्या पेजवरून दुसऱ्या पेजवर जाणे, एखाद्या ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जाणे, ज्या काय ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करू शकतो. तर काय असणार आहे ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट ए सिंगल स्क्रीन. एक ॲक्टिव्हिटी म्हणजे एक सिंगल स्क्रीन आणि जे काय आपलं युजर इंटरफेस असणार आहे त्याच्यामध्ये त्या स्क्रीनवरती ते आपल्या ते आपल्याला दिसणार आहे. ती काय जी ॲक्टिव्हिटी असेल ती ॲक्टिव्हिटी. And it will act like an entry point for the user to interact with the application. The Android application will contain multiple screens, and each screen of our application will be an extension of activity class. तर एक ॲक्टिव्हिटीला आपण एक सिंगल स्क्रीन असं कन्सिडर करतो आपल्या युजर इंटरफेसमध्ये, आणि ज्या वेळेला आपल्याकडे मल्टिपल स्क्रीन्स असतात म्हणजे मल्टिपल ॲक्टिव्हिटीज असतात आणि प्रत्येक जी काही स्क्रीन असणार आहे ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे, ती काही एक्सटेन्शन म्हणून काम करणार आहे आपल्या ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये. म्हणजे मेन ॲक्टिव्हिटी असते तर ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये आपल्याला मल्टिपल स्क्रीन्स मिळणार आहेत जे की स्क्रीन ॲप्लिकेशनमध्ये आपण युजर इंटरफेसमध्ये ते ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार किंवा आपल्या युजर इंटरफेसमध्ये आपल्याला ती ॲक्टिव्हिटी दिसणार आहे ॲज अ एंट्री पॉईंट म्हणून आपण त्याला काम करणार आहे. But using activities, we can place all our Android application user interface components in a single screen. आता एक ॲक्टिव्हिटी म्हणला तर एक सिंगल स्क्रीन असते. मल्टिपल ॲक्टिव्हिटीला आपण ॲक्टिव्हिटीज म्हणून रेफर करतो. आपल्याला असा पण ऑप्शन असतो की आपल्या जो काही युजर इंटरफेस आहे त्या युजर इंटरफेसमध्ये आपण मल्टिपल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सिंगल स्क्रीन कॉम्पोनंटमध्ये आपण प्लेस करू शकतो. From the multiple activities in the Android application, one activity can be marked as a main activity, and that the first screen to appear when the launch the application. आता ज्या वेळेला आपण मेन कसं म्हणतो एखादा एंट्री पॉईंट असेल तर ज्या वेळेला जी गोष्ट आपल्याला पहिल्यांदा शो करायचं असेल ॲज अ ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा एखादं ॲप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर तर त्याला आपल्याला मार्क ॲज अ मेन ॲक्टिव्हिटी म्हणून करावं लागतं. म्हणजे त्या गोष्ट म्हणजे ती जी ॲक्टिव्हिटी असेल तर त्या ॲक्टिव्हिटीला आपल्याला मेन ॲक्टिव्हिटी असं मार्क करून घ्यावं लागतं जेणेकरून ते आपल्याला ॲप्लिकेशन सुरुवात केल्यानंतर म्हणजे ॲप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर जी काही फर्स्ट स्क्रीन दिसणार आहे तर ती आपल्याला त्यानुसार आपल्या युजर इंटरफेसमध्ये दिसणार आहे. इन अँड्रॉइड ॲप्लिकेशन each activity can start another activity to perform the different actions based on our requirement. तर आपल्याला माहीत आहे की एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती आपण नॅव्हिगेशन करू शकतो किंवा आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीमधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण जाऊ शकतो. तर हे आपण जे काय आपण कशाप्रकारे कोड लिहितो किंवा कशाप्रकारे आपण ॲक्शन्स घेतो ॲक्टिव्हिटीज घेतो तर ते सगळं त्याच्यावर डिपेंड राहतं की कोणकोणते डिफरन्स ॲक्शन तुम्ही घेणार आहे की तुमच्या जे काही रिक्वायरमेंट असतील तुमचं जे काही डिझाईन असेल त्याच्यावरती ते डिपेंड्स राहतं. अँड्रॉइड ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल इज कंट्रोल्ड बाय द 7 मेथड्स ऑफ द android.app.activity क्लास. तर याच्यामध्ये बेसिकली 7 मेथड्स आहेत जे की अँड्रॉइड ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल कंट्रोल करतात. An activity goes through a series of states during its life cycle. आता लाईफ सायकल म्हटल्यानंतर त्याच्यात बरेचसे सिरीज आले किंवा बरेचसे स्टेट्स आले तर त्याच्या थ्रू आपण ॲन ॲक्टिव्हिटी गोज
through a series of the states during the lifetime. जी काही सिरीज असणार आहे म्हणजे एक आता लाईफ सायकल इट इज नथिंग बट अ सिरीज, म्हणजे एकानंतर एक गोष्ट होत राहिला तर त्याला आपण लाईफ सायकल म्हणतो. तर सिस्टमॅटिकली त्याच्या जे काही स्टेट्स असतील, कोणत्या स्टेटमधून कोणत्या स्टेटला जाणार आहे, कोणत्या ॲक्टिव्हिटीनंतर कोणत्या ॲक्टिव्हिटीला जाणार आहे, तशा प्रकारच्या ज्या काही सिरीज असणार आहेत त्याला आपण स्टेट्स म्हणतो, जे काही त्याच्या लाईफ टाईम असणार आहे सायकल त्यानुसार. Android system initiates its program within an activity starting with a call on create method callback method. On create callback method. Now here we can identify this method, means on create method is a callback method. So here is a table that it will show your method and the description of the method. So first method is on create, which will show call when activity is firstly created. म्हणजे ज्यावेळेला आपण ॲक्टिव्हिटी क्रिएट करतो त्यावेळेला कॉल होतं, जे की ऑन क्रिएट असणार आहे. हा कॉलबॅक आहे. सेकंड मेथड इज ऑन स्टार्ट मेथड. दिस मेथड कॉल्ड व्हेन अन ॲक्टिव्हिटी इज बिकमिंग विजिबल टू द युजर्स. ऑन स्टार्ट म्हणजे काय, आत्ता आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी स्टार्ट केलेली असणार आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीचा रिझल्ट त्याला म्हणजे युजरला थोडा विजिबल होत असणार आहे त्यावेळेला. नेक्स्ट मेथड इज ऑन रिझ्यूम मेथड. दिस मेथड कॉल्ड व्हेन अन ॲक्टिव्हिटी विल स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ द युजर. म्हणजे सध्या क्रिएशन झालेलं आहे, स्टार्ट झालेला आहे, तर रिझ्यूम चालू आहे, म्हणजे जे काही युजर असणार आहे तो युजर आपल्या ॲक्टिव्हिटीसोबत इंटरॅक्ट करायला सुरुवात केलेला असतो, तर त्यावेळेला ऑन रिझ्यूम ही मेथड यूज केली जाते. ऑन पॉज. दिस मेथड विल कॉल वेन द ॲक्टिव्हिटी इज नॉट विजिबल टू द युजर. म्हणजे कोणता तरी एक पॉज असेल किंवा कोणता तरी ॲक्टिव्हिटीनंतर कोणता ब्रेक असेल किंवा काय असेल, ज्या वेळेला एखादी ॲक्टिव्हिटी युजरला विजिबल होत नाही तर तो ऑन पॉज मेथडमध्ये जातो. नेक्स्ट आहे ऑन स्टॉप. दिस मेथड विल कॉल वेन अन ॲक्टिव्हिटी इज नो लॉंगर विजिबल टू द युजर. म्हणजे एखाद्या ॲप्लिकेशनमधून त्या ॲप्लिकेशनमधून आपण ॲक्टिव्हिटी तयार केली, युजर इंटरफेसमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात, त्याच्यातील एक ॲक्टिव्हिटी केली, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर एकतर आपण त्या ॲक्टिव्हिटीमधून बाहेर येतो किंवा पुढच्या ॲक्टिव्हिटी जातो, तर त्या ॲक्टिव्हिटी ऑन स्टॉपमधून ती जी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी असते ती आपल्याला किंवा युजरला विजिबल होत नाही, त्यामुळं त्याला ठिकाणी आपण ऑन स्टॉप यूज करू शकतो. ऑन रिस्टार्ट अँड ऑन डिस्ट्रॉय सिमिलरच आहे तशा प्रकारे. ऑन रिस्टार्ट आहे तो कॉल्ड आफ्टर द ॲक्टिव्हिटी स्टॉप ऑर प्रायर टू स्टार्ट. एकतर रिस्टार्ट कसं करू शकतो, सुरुवात करायच्या अगोदर एकतर रिस्टार्ट करू शकतो किंवा एखादा ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर स्टॉप झाल्यानंतर तो आपण रिस्टार्ट करू शकतो. अँड डिस्ट्रॉय इज नथिंग बट द जे काय ॲक्टिव्हिटी असेल कॉल्ड बिफोर द डिस्ट्रॉय, म्हणजे एखादा ॲक्टिव्हिटी कंप्लीट होऊन ते डिस्ट्रॉय करू शकतो आपण, त्याला ऑन डिस्ट्रॉय मेथड यूज करतात. तुमचा जर मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईल रोटेट करा, अदरवाईज धिस इमेज किंवा धिस जी काय आपली फ्लो चार्ट आहे तो तुम्हाला तुमच्या क्लासरूमवरती अवेलेबल होईल. कन्सेप्ट फोटोज ह्या मटेरियलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातील. सो बेसिकली हे आहे ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी लॉन्च होते, त्यानुसार त्याचे जे काही मेथड्स असतात त्या मेथड्स परफॉर्म होतात, त्यानंतर ॲक्टिव्हिटी रन होते आणि त्यानुसार तो एकतर पॉज होतो, स्टॉप होतो किंवा डिस्ट्रॉय होतो. किंवा स्टॉपनंतर आपण काय करू शकतो, एकतर त्याला रिस्टार्ट करू शकतो आणि त्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी शटडाऊन करू शकतो. तर हा जो फ्लो असणार आहे तो कसा असणार आहे, इथे तुमची ॲक्टिव्हिटी असणार आहे, मेन ॲक्टिव्हिटी ती लॉन्च झाली, लॉन्च केल्या आपण ऑन क्रिएट मेथड यूज केली. ऑन क्रिएटमध्ये आपण त्या इन्स्टन्स तयार केला, त्यानंतर ती ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली जेणेकरून युजर आपला इंटरॅक्ट करू शकतो त्या ॲक्टिव्हिटीसोबत. त्यानंतर आपण ऑन रिझ्यूम घेतली, म्हणजे प्रोसेस म्हणजे इंटरॅक्शन प्रोसेस चालू असणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मग आपली ॲक्टिव्हिटी रन होणार आहे, मेन ॲक्टिव्हिटी रन होणार आहे. त्यानंतर जे काय ऑन पॉज मेथड असेल तर ते कधी यूज होणार आहे, अनादर ॲक्टिव्हिटी कम्स इन टू द फोरग्राउंड. म्हणजे आत्ता जे एक ॲक्टिव्हिटी आपली चालू असेल त्यानंतर आपण एखाद्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवर मूव्ह केलं किंवा अगोदर आपली एखादी ॲक्टिव्हिटी चालू असेल आणि आता आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीवर काम करतो आणि पुन्हा आपण बॅकला त्याच ॲक्टिव्हिटीवरती गेल्यानंतर, तर त्यानंतर आपल्याला
ऑन पॉज हे मेथड यूज करतो, म्हणजे त्यानंतर ऑन पॉजवरती येतं. द ॲक्टिव्हिटी इज नो लॉंगर विजिबल, म्हणजे ज्यावेळेला आपण एखादी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी यूज करून स्टॉप करतो, ते स्टॉप यूज करून दुसऱ्या ठिकाणी नेव्हिगेट केले तर ऑब्व्हियसली आपल्याला ती ॲक्टिव्हिटी दिसणार नाही, म्हणजे नॉट विजिबल, नो लॉंगर विजिबल. त्यासाठी आपण ऑन स्टॉप यूज केला. आणि त्यानंतर डिस्ट्रॉय जर करायचं असेल, द ॲक्टिव्हिटी इज फिनिशिंग ऑर बिंग डिस्ट्रॉयड बाय द सिस्टम, ज्यावेळेला आपलं कंप्लीट होतं आणि आपण ते क्लोज करतो, तर ते एकतर डिस्ट्रॉय होतं किंवा ॲक्टिव्हिटी डिस्ट्रॉय झाल्यानंतर ते शटडाऊन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण शटडाऊन देखील करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन अनेक येतो की जर स्टॉप असेल तर त्या ठिकाणी आपण तर डिरेक्टली आपण ऑन रिस्टार्ट पण करू शकतो एखादी ॲक्टिव्हिटी. ते युजर नेव्हिगेट्स टू द ॲक्टिव्हिटी, युजर जो असेल त्या ॲक्टिव्हिटीनुसार नेव्हिगेट करू शकतो. एखादी ॲक्टिव्हिटी कंप्लीट होऊन स्टॉप झाली असेल आणि ती ॲक्टिव्हिटी त्याला पुन्हा जर करायचं असेल तर तो त्यासाठी आपण ऑन रिस्टार्ट मेथडसुद्धा यूज करू शकतो. तसं सिमिलर एखाद्या वेळेला आपली ॲक्टिव्हिटी ऑन पॉज ह्याच्यामध्ये गेली असेल या मेथडमध्ये, तर ती रिझ्यूम करण्यासाठी आपण ऑन रिझ्यूम मेथडसुद्धा यूज करू शकतो. तर आपल्याला 2 अल्टरनेट आहेत. जर एखादी मेथड स्टॉप असेल, ऑन स्टॉप असेल, तर त्याच्यामध्ये जर काही तुमचं ॲप्लिकेशन हायर प्रायोरिटी नीड मेमरी असेल, म्हणजे एखाद्या वेळेला तुमचे एखादं ॲप्लिकेशन असेल ज्याच्यासाठी जास्त मेमरी लागते, तर त्यासाठी एखादी ॲप्लिकेशन प्रोसेस आपण किल पण करू शकतो. म्हणजेच काय करू शकतो, युजर नेव्हिगेट्स टू एन ॲक्टिव्हिटी, म्हणजेच ज्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा ज्या ॲप्लिकेशनसाठी जास्त मेमरी लागते हाय प्रायोरिटीसाठी, तर त्यासाठी एखादा ॲप्लिकेशन प्रोसेस किल करू शकतो आणि ते ॲज अ ऑन क्रिएटमधून पुन्हा सुरुवात करू शकतो. म्हणजे काही वेळेला आपल्याला काय येतं, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला एरर्स येतात, तर ते आपण किल करून डायरेक्टली ऑन क्रिएटपासून रिस्टार्टसुद्धा करू शकतो. The activity life cycle consists of 7 methods. The first method is on create, just we discussed in the life cycle. When a user opens the application, then some activity is created. You have to implement this method in every activity because inside the method or inside this method, all necessary components of your activity will be initialized. आता जसं की मगाशी बघितलं आपण ऑन क्रिएटमध्ये ज्या काही गोष्टी असतात क्रिएशनच्या वेळेला, तर त्याचे जे काही कॉम्पोनंट्स असतात ते सगळ्या ॲक्टिव्हिटी इनिशियलाइज करण्यासाठी आपण ऑन क्रिएट मेथड यूज करतो. हिअर द इनिशियलायझेशन ऑफ युअर ॲप्लिकेशन इज डन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑन रिझ्यूम मेथड. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की त्यानुसार त्या गोष्टी परफॉर्म होतात. इट इज कॉल्ड जस्ट बिफोर द युजर स्टार्ट्स इंटरॅक्टिंग विथ द ॲप्लिकेशन. most of the core functionalities of the application are implemented in this method. तर लक्षात ठेवा की जे काही कोर फंक्शन्स असणार आहेत, कोर फंक्शनॅलिटी असणार आहेत, त्या सगळ्या ऑन रिझ्यूममध्ये असणार आहेत. बिकॉज जस्ट बिफोर युजर इंटरॅक्टिंग हे मेथड कॉल होते आणि हे ॲप्लिकेशनमध्ये रन होते. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑन पॉज. It is called when the activity is paused. It is mostly called when you press the back or the home button of your Android device. It is an indication that the user is leaving the activity and starting some other activity. जसं की मगाशी सांगितलं की एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काम करत असतो आणि अचानकच आपल्याला हाय प्रायोरिटीचं एखादं काम येतं आणि आपण तिथं बॅक जातो किंवा होम बटनवरती डायरेक्टली जातो. तर याचा अर्थ काय होतं की जी काय ॲक्टिव्हिटी सध्या परफॉर्मिंग असणार आहे ती हाल्ट होते, म्हणजे ती पॉज होते. तर हे बेसिकली याच्यातमध्ये कळतं आपल्याला. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑन स्टॉप. दिस ॲक्टिव्हिटी विल कॉल्ड व्हेन द ॲक्टिव्हिटी इज नो लॉंगर विजिबल टू द युजर. If you are starting a new activity or some existing activity is entering to the on resume state, then the current activity will not be visible to the user and it is stopped. जसं की मगाशी आपण डिस्कस केलेलं आहे की ऑन स्टॉप कधी यूज करतो, ज्या वेळेला एखादी ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली असते किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बाहेर पडतो, एक्झिट होतो.
तर त्यावेळेला आपण एकतर ऑन रिझ्यूमसुद्धा वापरून ते पुन्हा एंटर करू शकतो किंवा मग स्टॉप झाल्यानंतर ते आपल्याला विजिबल राहत नाही. तर ह्यासाठी आपण पुन्हा एकदा ते जे काय लाईफ सायकलचा डायग्राम आहे तर ते रेफर करा. ऑन रिस्टार्ट एकतर तुम्ही रिस्टार्ट ऑन रिस्टार्ट कसं करू शकता, एकतर तुम्ही स्टॉपमधून पण करू शकता. म्हणजे it is called when the activity is in the stopped state and is about to start again. By doing so, the state of activity from the time was stopped will be stored. म्हणजेच एखादी ॲक्टिव्हिटी तुमची स्टार्ट झाली असेल आणि पुन्हा ती सेम ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला परफॉर्म करायची असेल तर तुम्ही ऑन रिझ्यूम मेथडसुद्धा यूज करू शकता, जे की स्टॉप्ड ॲक्टिव्हिटी असेल तर ती रिस्टोर करायचं कामसाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. द लास्ट the method or last activity method is on destroy method. It is called when the activity is totally destroyed, that is when you clear the application stack. On destroy method will be called and all the states of the activity will be destroyed. Destroyed म्हणजे काय, आपण एखादी ॲक्टिव्हिटी क्लोज केली ती टोटली डिस्ट्रॉय होते, म्हणजे जो काय आपला स्टॅक असणार आहे आपल्या ॲप्लिकेशनचा तो क्लिअर केला तर त्यानुसार ती ॲक्टिव्हिटी डिस्ट्रॉय होऊ शकते. तर इथं आपण आता ज्या गोष्टी घेतल्या त्याचं एक एक्झाम्पल बघूया कोडिंग वाईज. तर सगळ्या भरपूरशा गोष्टी ह्या सिमिलरच नाही. त्याच्यामध्ये काय असणार, पब्लिक क्लास, मेन ॲक्टिव्हिटी एक्सटेंड, ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. ह्याच्यामध्ये हा पण सिंटॅक्स आपल्याला झालेला आहे. सुपर कीवर्ड यूज केला आपण त्यात ऑन क्लिअरमध्ये. सेव्ह इन्स्टन्स स्टेट, जे काय आपण इन्स्टन्स स्टेट असेल, सेट कंटेंट व्ह्यू असेल, हा पण आपण बघितलेला आहे. इथे घेतलेला आहे टोस्ट, हा पण लेंथ लॉंग, हा पण टोस्ट घेतलेला आहे आपण. प्रोटेक्टेड वाईल सुपर टोस्ट मेक ऑन कॉल सो लेंथ शो फंक्शन, इथं आपण शो फंक्शन यूज केलेला आहे दोन्ही ठिकाणी. तर हा जो कोड आहे तो एक्झाम्पलसाठी आपण घेणार आहोत. तर हा कोडचा एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. तर हा झाला आपला जावाचा कोड, ज्याच्यामध्ये घेतलेला आहे आपण टोस्ट, त्याच्यात टोस्ट मेक गेट ॲप्लिकेशन कंटेक्स्ट ऑन स्टार्ट कॉल ऑन क्रिएट कॉल, त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे त्याच्यात लेंथ घेतली आहे. ऑन स्टार्टमध्ये आपण लेंथ लॉंग घेतलेला आहे आणि ऑन स्टार्ट इथं हा फंक्शन आहे, ऑन क्रिएट फंक्शन या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये असं विशेष काय अवघड नाही आहे. सिंटॅक्स आणि जो काही कोड आहे बऱ्यापैकी सिमिलर आहे. फक्त आपण इथं ऑन क्रिएट मेथड घेतलेला आहे, त्यानंतर ऑन स्टार्ट मेथड घेतलेला आहे. ऑन क्रिएटमध्ये आपण इन्स्टन्स सेव्ह केला आहे, ज्याचे स्टेट असेल त्यानुसार त्याचा कोड लिहिलेला आहे. या ठिकाणी ऑन स्टार्ट ही मेथड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टोस्ट घेतलेला आहे. त्यानंतर ओव्हरराईड, त्यानंतर सेम आपण घेतलेला आहे ऑन रिस्टार्ट. आता ह्याच्यामध्ये लक्ष द्या की आता हे जे आपण बघितलेलं एक्झाम्पल आहे तर त्याच्यामध्ये जे पर्पल कलरमध्ये दिसतात ऑन क्रिएट, ऑन स्टार्ट, ह्या ज्या आत्ता आपण मेथड डिस्कस केल्या त्या मेथड्स असणार आहेत. त्या मेथडनुसार त्याच्यात फॉर एक्झाम्पलसाठी मी कोड दिलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे ती ऑन रिस्टार्ट ही मेथड आहे, त्यातमध्ये आपण ऑन रिस्टार्ट घेतलेला आहे, टोस्ट घेतलेला आहे, सेम ऑन रिस्टार्ट इज कॉल्ड. ज्यावेळेला तुम्ही हे रन करता त्यावेळेला त्याचा जो काही टोस्ट मेसेज असणार आहे तो फक्त तुम्हाला ऑन रिस्टार्ट ऑर कॉल हा लेंथ लॉंग म्हणून शो करणार आहे. लेंथ डॉट लॉंग म्हणजे तो जास्त वेळेसाठी शो करणार आहे. इथं आहे ऑन पॉज, त्याच्यामध्ये पण आपल्याला सेम दिसणार आहे. हा ज्यावेळेला कॉल करतो त्यावेळेला टोस्ट मेसेजमध्ये ऑन पॉज कॉल्ड हे दिसणार आहे. त्यानंतर मेथड आहे ऑन रिझ्यूम, त्याच्यामध्ये ऑन रिझ्यूम आपण कॉल केला त्यामध्ये पण आपल्याला एक टोस्ट मेसेज दिसणार आहे ऑन रिझ्यूम कॉल. तर हे सगळ्यात बेसिक एक्झाम्पल आहे ऑल द मेथड्स ऑफ दिस पॉईंट. So next method is on stop method. We will write on stop method, we will write toast, and in the toast we will write on stop call and this will show. The next is on destroy. This is the last method. Once we call the destroy, the toast will appear on destroy called for the length long show. जर याच्यामधला कोणताही सिंटॅक्स किंवा कोणत्याही प्रकारची लाईन ऑफ कोड कळत नसेल तर तुम्ही बॅक साईडला जी कोडचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं, जे की 4th चॅप्टरमध्ये काही पॉईंट्समध्ये दिलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रेफर करा. सो द नेक्स्ट पॉईंट इज ब्रॉडकास्ट रिसिव्हर.
A broadcast receiver is an Android component which allows to register and listen for the device orientation changes like the SMS arrived or SMS received, phone call received or pick or cut, battery status changes, the Wi-Fi came on. ब्रॉडकास्ट रिसिव्हर याचा अर्थ काय, ज्यावेळेला एकतर रजिस्टर केला असेल किंवा एखाद्या वेळेला डिव्हाइस लिसन करणार असेल, म्हणजे जस्ट लाईक एखादा SMS तुम्हाला रिसीव्ह झाला, एखादा फोन कॉल आला किंवा तुम्ही उचलला किंवा तुम्ही कट केला, तुमचं बॅटरीचं जे काय पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज, वायफाय इनेबल असेल किंवा तुमचा वायफाय ऑन असेल आणि तुम्ही वायफाय इनेबल एरियामध्ये गेला तर तुम्हाला जे काही मॅसेज असेल की तुम्हाला ह्या ठिकाणी वायफाय अवेलेबल आहे अशा प्रकारचे मॅसेज, तर अशा प्रकारचे मॅसेज रजिस्टर आणि लिसन करण्याचं काम ब्रॉडकास्ट रिसिव्हरच्या मध्ये होतं. With the help of broadcast receiver, you will catch the Android operating system specific events and then you can code your application for that event. म्हणजे तुमचा जो काय ब्रॉडकास्ट रिसिव्हर असेल, तुमचा जो काय ऑपरेटिंग सिस्टीमचा स्पेसिफिक इव्हेंट्स असतील आणि तुम्हाला तुमचे जे काही इव्हेंट्स असणार आहेत, जे काही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहेत, त्यासाठी तुम्ही तुमचा कोड राईट करू शकता स्पेसिफिक इव्हेंटसाठी विथ द हेल्प ऑफ ब्रॉडकास्ट रिसिव्हर. Receiving broadcast. The next point is receiving broadcast. In Android, we can receive the broadcast by registering in two ways. The first way is a broadcast using the Android application manifest file, that is Android manifest.xml file. So this is the first way of registering a broadcast using the application Android application manifest file. Here we need to specify the receiver tag element in application manifest file just like shown in the below. So here is the syntax. In this way we will write the receiver Android colon name is equal to dot sample broadcast receiver. तर हे फॉर एक्झाम्पलसाठी घेतलेला आहे बेसिक सिंटॅक्स, त्यामध्ये घेतलेला आपण इंटेंट फिल्टर, त्याच्यात घेतले आपण ॲक्शनमध्ये घेतलेला आहे आपण Android colon name is equal to Android dot intent dot action dot boot completed. तर जे काही ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड आपण आता जस्ट डिस्कस केले की ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड जे काही पॉईंट असणार आहे, तर या ठिकाणी होतं की जे काय कॅच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम स्पेसिफिक इव्हेंट्स, आता ऑपरेटिंग सिस्टीमचे जे स्पेसिफिक इव्हेंट्स असणार आहेत त्यानुसार आपण त्या गोष्टी चेक करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण रिसिव्हरसाठी अशा प्रकारे टॅग लिहू शकतो आणि त्या टॅगनुसार त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती परफॉर्म करू शकतो. नाव हिअर द अबाउट स्टेटमेंट विल फायर द डिफाईन्ड सिस्टम ब्रॉडकास्ट इव्हेंट व्हेन द बूट प्रोसेस इज कम्प्लिटेड. तर ज्यावेळेला ही जी प्रोसेस असेल ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जे काही सिस्टीम असणार आहे त्याचं जे काही ब्रॉडकास्ट असणार आहे तर त्यावेळेला त्याच्यासाठी आपल्याला एक डिफाईन ते फायर करेल की तुमचं जे काही बूट प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे हा झाला आपला ब्रॉडकास्ट रिसिव्हर, म्हणजे ब्रॉडकास्ट कंप्लीट झाल्यानंतर ते रिसीव्ह करण्यासाठी ब्रॉडकास्ट रिसिव्हर आपण यूज करतो. अनदर वे म्हणजे सेकंड वे इज टू रजिस्टर रिसिव्हर डायनामिकली वाया द कॉन्टेक्स्ट. फॉर दिस वी विल यूज register receiver method. To register broadcast receiver, we need to extend our class using the broadcast receiver and need to implement on receive in bracket context comma intent method. तर याच्यामध्ये ब्रॉडकास्ट रिसिव्हर असणार आहे. ज्यावेळेला आपला क्लास असतो त्या क्लासला आपल्याला एक्सटेंड करावं लागतं विथ द हेल्प ऑफ ब्रॉडकास्ट रिसिव्हर अँड वी नीड टू इम्प्लिमेंट ऑन रिसीव मेथड. In that we will going to pass context and the intent for this method. So it will look like shown below. Public class main activity extend the broadcast receiver. This will be the our base class. त्याच्यामध्ये आपण मेन ॲक्टिव्हिटीला एक्सटेंड केलेला आहे ब्रॉडकास्ट रिसिव्हर आणि त्याचा ओव्हरराईड हा काय कॉमन आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे ऑन रिसीव्ह, हे झालं फंक्शन. त्या फंक्शनमध्ये आपण जो काही कंटेक्स्ट असणार आहे तो कंटेक्स्ट आणि जो काही इंटेंट असणार आहे तो इंटेंट ह्याच्यामध्ये पास केलेला आहे आणि जो काय आपला टोस्ट मेसेज असणार आहे तर तो आपण सिम्पली इथं थ्रो करायचा असणार आहे आणि ते आपल्याला शो होणार आहे. तर हा झाला बेसिक सिंटॅक्स फॉर यूजिंग द ब्रॉडकास्ट रिसिव्हर. दिस इज द सेकंड टाईप वी कॅन यूज. सो इन दिस सेशन वी हॅव कम्प्लिटेड द पॉईंट नंबर 5.2 मध्ये आपण ॲक्टिव्हिटी लाईफ सायकलमधील बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करतो.